हॅलो गाईज, मी कमल. आपली टीचरची सिरीज चालू आहे. तर आज आपण काय करणार आहे म्हणजे बघा, पहिले मी बालविकासचे क्वेश्चन करून दिले तुम्हाला. आज मी BMCमध्ये जेवढे पण मराठीचे क्वेश्चन आले ते घेऊन घेऊ. ठीक आहे. अशा प्रकारे जे पण आता सिरीज होईल म्हणजे सिरीजमध्ये बालविकास येईल, नंतर मग नागपूर NMC येईल, BMC झालं आहे. अजून मग कोणते समाज कल्याण वगैरे हे सगळे जे पेपर आहे ना, ते मी एक एक म्हणजे जसं पूर्ण समाज कल्याणचे पूर्ण मराठीचे शब्द, मराठी संग्रह वगैरे नाही का, ग्रामर वगैरे पूर्ण काढून मला एक एक व्हिडिओमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. तर चला मग लवकर करू आणि बघून घ्या आता. हां, बघून घ्या आपण कोणकोणत्या शिफ्टचे क्वेश्चन काढणार आहे. माळाचे, DVETचे, WRDचे, RTIचे, तलाठीचे, वनरक्षक, सहकार भरती, लेखाकार भरती, उत्पादन शुल्क, DMR, टाउन प्लॅनिंग, नगर रचना, पनवेल, पिंपरी चिंचवड, आरोग्य सेवक, लेखा सहकार, PWD, WRD, सहकार पणन, बृहन्मुंबई, सोलापूर. आणि ह्याच्यामध्ये 4 ते 5 अजून एक्झाम ॲड होईल. कमीत कमी आपण माहीत आहे का 20 ते 25 एक्झामचं शेड्यूल काढणार आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. आणि बघून घ्या याच्यामध्ये काय काय आपण करणार आहोत डिटेलमध्ये. 1 मिनिट बघून घ्या, 1 मिनिट वेट. हे बघा, आपण काय काय करणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, जोडीने येणारे शब्द, अलंकार शब्द, समूहाची नावे आणि प्राणाची आवेजे, हे आपलं वोकॅबमध्ये कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. काही दिवसांनी हे आपलं झालं वोकॅबमध्ये, मग आपण ग्रामर चालू करू. ठीक आहे. तुम्ही चॅनलला चांगल्या प्रकारे हे देत आहे, काय म्हणतात त्याला, सपोर्ट करत आहे, त्याबद्दल थँक्यू. चला चालू करू आपण. नेक्स्ट, विनायक नरहर भावे. विनायक नरहर भावे कोणत्या टोपण नावाने लिखाण करीत होते? ते करत होते विनोबा. हे बघा, हा पण इम्पॉर्टंट आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. हे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आले आहे, म्हणून मी आता एक्सप्लेन करणार नाही. लवकरात लवकर आपल्याला खूप सारे क्वेश्चन कव्हरचे करायचे आहे. हां, नेक्स्ट, दत्तकवी. 1 मिनिट. दत्तकवी यांचे खरे नाव काय? त्यांचे खरे नाव काय होते? दत्तात्रय कोंडू घाटे. नेक्स्ट, अनिल हे कोणत्या नावाने लेखन टोपण करायचे? ते करायचे आत्माराम रावजी पांडे. नेक्स्ट, काय म्हणताय, संत तुकारामाचे पूर्ण नाव काय? ठीक आहे ना. काय होते त्यांचे नाव? तुकाराम बोल्लोबा आंबिले. नेक्स्ट, बाबूराव अन्नारकड या टोपण नावाने रहस्यकथा लिहिणारे कोणते लेखक होते? ते लेखक होते चंद्रकांत सखाराम चव्हाण. नेक्स्ट, बाळकराम या कवीचे टोपण नाव काय आहे? राम गणेश गडकरी. किशोर कदम यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले आहे? त्यांनी केले आहे सौमित्र. दिनकर गंगाधर केळकर हे कोणत्या नावाने टोपण केले आहे त्यांनी? अज्ञातवासी. नेक्स्ट, हे BMCला आलेले क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण लवकरात लवकर इकडं नजर टाकून घेऊ. ठीक आहे. हरिहर गुरुनाथ सलगकर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? हे आहे कुंजविहारी नावाने प्रसिद्ध. नेक्स्ट, कृष्णाजी केशव दामले कोणत्या नावाने टोपण लेखन करीत होते? हे करीत होते केशवसूत. हे इम्पॉर्टंट आहे, आठवण ठेवा. ठीक आहे. हे चारही इम्पॉर्टंट आहे, बालकवी सुद्धा आणि ग्रेस सुद्धा. ठीक आहे. चारुता सागर, आठवण ठेवा. हा क्वेश्चन माहिती आहे का? याला पण आला आहे समाज कल्याणला सुद्धा. ते पण क्वेश्चन करणार आहे आपण आज. ठीक आहे ना. काय म्हटलं आहे? दिनकर दत्तात्रय भोसले. नेक्स्ट, कृष्णाजी केशव दामले हे कोणत्या नावाने टोपण काव्य लिखाण करीत होते? ते करत होते केशवसूत नावाने. आणि क्वेश्चन रिपीट सुद्धा आहे, आठवण ठेवाल. 1 मिनिट गाईज. बघा, म्हटलं होतं ना, क्वेश्चन रिपीट सुद्धा आहे. चारुता सागर कोणत्या नावाने लेखन करत होते? ते करत होते दिनकर दत्तात्रय भोसले. नेक्स्ट म्हटलं आहे बी रघुनाथ हे कोणत्या टोपण नावाने लेखन करीत होते? ते करत होते भगवान रघुनाथ कुलकर्णी. नेक्स्ट, हा तर समासाचा क्वेश्चन. हो, आपण कारण आपण
BMCमध्ये बृहन्मुंबईमध्ये नाही का जेवढे पण क्वेश्चन आले आहे मी पूर्ण शिफ्टचे हे काढलं आहे, मराठी ग्रामर काढलं आहे, अजून शब्दसंग्रहसुद्धा काढला आहे आणि साहित्यिकसुद्धा याच व्हिडिओमध्ये होणार आहे. ठीक आहे. बघा, चौघडी म्हणजे कोणता समास होते? होते द्विगु समास. चौघडी. ठीक आहे ना. बाबू मोशाय कोणत्या नावाने टोपण लेखन करायचे? ते करत होते हेमंत देसाई. सॉरी, बाबू मोशाय हे कोणाचे नाव आहे? हे हेमंत देसाई याचे नाव आहे. चला नेक्स्ट. जरद करू म्हणजे अशक्त व्यक्ती. बघा, हा क्वेश्चन समाज कल्याणला सुद्धा आहे. मी तेच म्हणत आहे, जर तुम्ही सिरीज TCSची संपूर्ण सिरीज केली ना तर तुम्हाला लवकरात लवकर डाटा कंप्लीट होऊन जाईल आणि फायदासुद्धा खूप होईल. समर्थ रामदास यांचे खरे नाव काय? नारायण सूर्याजी पंत ठोसर. नेक्स्ट. नेक्स्ट आहे माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय? यांचे पूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. नेक्स्ट. माणिक सीताराम गोळघाटे यांना ग्रेस नावाने ओळखू जाते. ठीक आहे. नेक्स्ट. जयवंत दळवी यांनी कोणत्या टोपण नाव घेतलेलं होतं? ठणठणपाळ. नेक्स्ट. कामधंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा त्याला म्हणतात ऐतखाऊ. नेक्स्ट. इमारतीखालील विटाचा काय असतो? विटाचा असतो ढीग. ठीक आहे. संच कसा असतो? प्रश्नपत्रिकेचा काय असतो? संच असतो. संघ कशाचा असतो? खेळाडूंचा संघ असतो. आणि धड कोणाचा असतो? घड. आम्हाला तुम्ही सांगा कमेंट करून. नेक्स्ट. रावी टिकेकरांन यांनी कोणत्या नावाने टोपण लेखन केले आहे? त्यांनी केले आहे धनुर्धारी. नेक्स्ट. कधीही न पराभूत न होणारे म्हणजे त्याला काय म्हणतात? अजिंक्य. नेक्स्ट. खालील वाक्य प्रकाराचा अर्थ ओळखा. क्षुधार्त होणे म्हणजे काय होते? भुकेने व्याकुळ होणे किंवा खूप भूक लागणे. नेक्स्ट. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला कारण त्याने चांगला अभ्यास केला होता. तर काय म्हटलं? एक मिनिट, म्हणजे क्वेश्चन तिथं काढूनच टाकले आपण. काय म्हटलंय? तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला कारण त्याने चांगला अभ्यास केला होता. या वाक्यातील मुख्य वाक्य ओळखा. बघा, कोणता आहे तो? तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. नेक्स्ट. खालीलपैकी वाक्यप्रचार व अर्थ यांची अयोग्य जोडी सांगा. बघा, आभाळ होणे म्हणजे काय होते? दुर्लक्ष होणे. हा बरोबर आहे. आभाळ पेलणे अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा बरोबर आहे. इतिश्री करणे शेवट करणे. आणि श्री गणेश करणे म्हणजे काय होते? आरंभ करणे. उदक सोडणे हा चुकलं. नेक्स्ट. यशवंत दिनकर पेंढारकर याला म्हणतात महाराष्ट्र कवी. नेक्स्ट. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा. काय म्हटलंय? गोपाल जो गायीचे पालन करतो असा तो. नेक्स्ट. धान्याची काय असते? धान्याची काय असते? रास असते. नेक्स्ट. खालीलपैकी कर्मधारण्य तत्पुरुष समास ओळखा. तो कोणता आहे? घनश्याम. नेक्स्ट. खालीलपैकी शब्दाचा विरुद्धार्थी औदार्य याचा विरुद्धार्थी काय म्हणतो? कृपणता म्हणजे हा कंजूस सारखा होते. कंजूस. आणि औदार्य म्हणजे चांगल्या मनाचं किंवा उदार मनाचं. नेक्स्ट. परिमित या शब्दाचा अर्थ. परिमित म्हणजे काय होते? की मर्यादित किंवा मोजलेला. ठीक आहे. नेक्स्ट. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वारंवार. वारंवार म्हणजे काय होते? पुनरावृत्ती किंवा पुनर्रूपी. नेक्स्ट. पुढीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. तो किल्ल्यावर जातो. पुढीलपैकी काय म्हटलंय? कर्तरी प्रयोग. कर्तरीमध्ये कर्त्याला हे असतो का? कर्त्याला प्रत्यय नसतो आणि तो कशामध्ये असतो? प्रथमामध्ये असतो. नेक्स्ट.
विषाद या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. तो काय होते? खेद. नेक्स्ट क्वेश्चन, प्रमाण लेखननुसार अचूक शब्द शोधा. तो काय होते? कृषी विकास. बघा, कृषी हा सिंगल वर्ड राहते, पण जेव्हा असं लिहितो आपण 2 वर्ड जोडून त्याला असं लिहिलं जाते, कृषी विकास. ठीक आहे, सिंगल असतं तर असं आलं असतं. एक मिनिट गाईस. नेक्स्ट, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला म्हणतो आपण स्थितप्रज्ञ. ठीक आहे, विधवा म्हणजे काय? की ज्याचा नवरा मेला त्याला विधवा म्हणतात, आणि ज्याची नवरी किंवा ज्याची बायको मेली त्याला विधूर म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रमुख. प्रमुख म्हणजे काय होते? महत्त्वाचा. ठीक आहे, आणि गौण म्हणजे काय होते? दुय्यम, म्हणजे तेवढा महत्त्वाचा नाही, दुय्यम. ठीक आहे, याला आपण सेकंड प्रिफरन्स देतो असं होते. ठीक आहे. उत्तम म्हणजे बेस्ट, मुख्य म्हणजे सुद्धा प्रमुख होते, हा याच्या समानार्थी होऊन जाईल. नेक्स्ट, पानपत्रावळ या शब्दाचा समास कोणता? तो कोणता आहे? द्वंद्व समास. नेक्स्ट, वस्तू विकत न घेता जास्त चौकशी करणे म्हणजे दमडीची खरेदी आणि खंडीचा भाव. म्हणजे वस्तू घ्यायचं काही नाही, पण त्याला विचारून हे कितीचं आहे, ते कितीचं आहे असं. नेक्स्ट, गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे ना. माणसाचं काय असते? जमाव असते. दुर्वाची काय असते? जोडी असते. साधूंचा काय असतो? जत्था असतो. ठीक आहे ना. विटांचा गट असतो का? नाही. आम्हाला कमेंट करून सांगा. इझी आहे शब्द. नेक्स्ट, लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव आहे? हे गोपाळ हरी देशमुख यांचे नाव आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पुंजी. पुंजी म्हणजे काय होते? भांडवल. ओढाळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला म्हटलाय. आठवण ठेवा, नसलेला. ओढाळचा समानार्थी काय होते? उन्हाळ होते, अनिर्बंध होते, भटका होते. पण बेढप होते का? नाही. बेढप म्हणजे कसं आहे की ज्यांची आकृती किंवा आकार चांगला नाही आहे. सॉरी. चला नेक्स्ट, केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी काय होतो? मुगराज. राजा म्हणजे काय होते? प्रजाचे रक्षण करणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर शाखामृग हा होते मंकी म्हणजे बंदर. ठीक आहे ना. कपी त्याला सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे ना. हा वानर दिलाय, वानर. आणि मृगराज म्हणजे काय होते? सिंह. नेक्स्ट, काय म्हणते? खालील योग्य पर्याय निवडून शब्द समूह ओळखा. कामधंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणार त्याला म्हणतो ऐतखाऊ. ऐतवा म्हणजे ज्याला डायरेक्ट असं. ठीक आहे ना. अनुयायी म्हणजे कसं असते? मागे चालणारे, त्याला आपण फॉलोअर्स म्हणतो ना, अनुयायी. नेक्स्ट, कधीही न पराभूत न होणार त्याला म्हणतात आपण अजिंक्य. असंभव म्हणजे काय? की जे संभव नाही, जे संभव नाही. मृत्युंजय म्हणजे काय? मृत्यूवर विजय मिळवणारा. आणि अजातशत्रू म्हणजे काय? की ज्याचे कोणतेही शत्रू नसणारं. बघा, हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे, तर रिपीट क्वेश्चन आपण सोडून देऊ. बघा, हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. किती सारे क्वेश्चन रिपीट होते? ठीक आहे ना. यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय म्हणतात? यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते. नेक्स्ट, गोपाल या शब्दाचा विग्रह करा. काय होते? जो गायीचे पालन करते तो. धान्याची काय असते? धान्याची रास असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. तुम्हाला असं वाटतंय की क्वेश्चन रिपीट आहे. हो, क्वेश्चन रिपीट होता. BMC मध्ये काय झालंय की जो एक शिफ्टला विचारलाय ना, हा क्वेश्चन नंतर तिसऱ्या शिफ्टला सेम टू सेम विचारलाय. आठवण ठेवा, टीचर्स तेच करते. एक क्वेश्चन बनवलं की ते कमीत कमी एकाच पेपरच्या मध्ये 2-3 वेळा तो रिपीट करत जाते. ठीक आहे. खालीलपैकी कर्मधारण्य तत्पुरुष समास. बघा, हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काय? औदार्याचं काय होते? कृपणता. खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे. ठीक आहे ना. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. परिमित, मोजलेला. ठीक आहे. तर एवढे प्रश्न आले होते आपल्या BMC एक्झामला. अजून जे बघा, आता मी सांगून देतो मी तुम्हाला. बघा,
मी बालविकासचे प्रश्न टाकलेले आहे. ठीक आहे, बालविकास झाला. त्याच्यानंतर आज BMCचे सुद्धा करून टाकले. बालविकास झाला, BMC. आता आपण करू नागपूर NMCचे आणि मग करू समाज कल्याणचे. ठीक आहे, लवकरात लवकर ही सिरीज आपण मध्ये कंटिन्यू ठेवू. ठीक आहे, याच्यानंतर आपण माळाकडे जाऊ, मग वनरक्षक, मग असं नाही तर हळूहळू सगळं घेऊ. चॅप्टर वाईज तर चालू आहे, पण आपण त्याच्यानुसार सुद्धा घेऊ. ठीक आहे, चला ठीक आहे, आजच्यासाठी एवढं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बघा, हॅलो गाईज, आज आपण बालविकासमध्ये आलेले क्वेश्चन करू. मी पार्ट 1 टाकला होता, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन कव्हर केले होते. आज आपण पार्ट 2 कव्हर करणार आहे. ठीक आहे, पार्ट 2 कव्हर करणार आहे. चला, आज फक्त डायरेक्ट टू डायरेक्ट रीड करूया. ठीक आहे, विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. तो कोणता होऊन जाईल? तो विद्यार्थ्याने अभ्यास करावा. नेक्स्ट, खरडपट्टी या शब्दात विरुद्धार्थी शब्द तो आहे वाखाणणी. नेक्स्ट, पुढीलपैकी सामासिक शब्दापैकी द्विगु समासाचे उदाहरण तो आहे त्रिकाल संध्या. नेक्स्ट, गरिबांना आज शिक्षण घेणे कठीण आहे या वाक्यातील अधोरेखित जात ओळखा. म्हणजे गरिबांना हे काय आहे? हे एक साधारण नाम आहे. नेक्स्ट, खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा. तो कोणता आहे भाववाचक नाम? औदार्य, पराक्रम, मारामारी, गुलामगिरी. हे माहिती आहे तुम्हाला? तत्व, पणा, गिरी. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी केवळ वाक्य असलेला योग्य पर्याय निवडा. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिटानं भरून गेले. हा आहे केवळ वाक्य. नेक्स्ट, हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट, खालील शब्द समूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे? बघा, आंबा काय असतो? गोड आंबा असतो. सुंदरी काय असतात? अक्षरे सुंदर असतात. देखणा काय असतो? मुलगा असतो. पण अप्सरा ही कुरूप नसते, अप्सरा ही सुंदर असते. काय असते? अप्सरा ही सुंदर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. एक मिनिट गाईज. उपमानाच्या जागी जेव्हा उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती केली जाते तेव्हा अलंकार कोणता होतो? तेव्हा होतो भ्रांतिमान अलंकार. एक्सप्लेन नाही करणार, आपल्याला खूप सारे क्वेश्चन करायचे आहे. हकनाक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तो कोणता आहे? तो विनाकारण. नेक्स्ट, तो आपणहून माझ्याकडे आला. कोणता आहे हा? सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दाचा योग्य जोडा ओळखा. ठीक आहे ना. दर्प नम्रता बरोबर, खर्चिक मितवई बरोबर, लंपट अनासक्त हा सुद्धा बरोबर आहे. मर्द अमर्द हा चुकलेला आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. काय दिलाय? तो अधिष्ठान. अधिष्ठानच्या समानार्थी काय होणार? वास्तव्य. नेक्स्ट, अभंग व भक्ती काव्यातील विठोबाच्या भक्तीचे महत्त्व शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील 17व्या शतकातील संत आणि संत कवी कोण होते? ते होते संत तुकाराम. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट, काय म्हटलंय? नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी या ओळीचा अलंकार कोणता आहे? तो रूपक आहे. नेक्स्ट, योग्य विरामचिन्हे दिलेले आहे. वाक्य ओळखा. ठीक आहे ना. पकडा त्याला, तो जोराने ओरडला. बघा, इथपर्यंत एक छोटंसं वाक्य कंप्लीट झालं. मग आलं त्याच्यानंतर तू म्हटला काय? जोराने ओरडला तो. नेक्स्ट, पुढे दिलेल्या ओळींचा अलंकार ओळखा. दृष्ट माणसाला साधूच्या संगतीने साधुत्व येते, फुलांच्या संगतीने मातीला सुवास येतो. हा कोणता आहे? दृष्टांत. हा इथे एक्झाम्पल दिलाय ना, म्हणून त्याला दृष्टांत आहे तो. नेक्स्ट, काय म्हटलंय? विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी सांगा. काय आहे? तो जर्जर म्हातारा. चुकीची सांगायची. बघा, धीरच्या विरुद्ध अधीर होते, दुराचारांच्या विरुद्ध सदाचरण होते,
निरभ्रच्या विरुद्ध ढगाळ होते आणि जर्जर म्हणजे म्हातारा, हा चुकलेला आहे. ठीक आहे, म्हातारा म्हणजे वृद्धत्व आणि जर्जर म्हणजे जो व्रास झालेला आहे किंवा संपण्यात आलेला आहे तो. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणता? कोणी येऊन गेले का. ठीक आहे, कोणी येऊन गेले का, बघा कोणी. ठीक आहे. नेक्स्ट, उद्या एकदाचा काय तो निकाल लागेल या वाक्याच्या शेवटी कोणता विरामचिन्ह येईल? तो येईल तो विरामचिन्ह, कारण वाक्य संपलेलं आहे. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोक मला नेहमीच मान देतात, हा कोणता आहे? तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. नेक्स्ट, खालील तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. तो कोणता आहे? तो क्रीडांगण. हा वेनी फिनी हा कोणता आहे? हा आहे समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, जे चकाकते ते सारे सोने नसते, हा कोणता आहे? तो संबंधी सर्वनाम. आणि हा वाक्याचा कोणता प्रकार आहे? जे चकाकते सोने नसते ते होईल तो मिश्र वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट, शब्द व समास यांच्या प्रकारच्या योग्य जोड्या ओळखा. ठीक आहे ना. पहिला काय म्हटलं आहे? अयोग्य, हा कोणता आहे? नन्न तत्पुरुष समास. दुसरा काय म्हटलं आहे? दस दिशा, हा कोणता आहे? द्विगु दिशा, द्विगु समास आहे. ठीक आहे, म्हणजे कसं बघायचं मध्ये दस दिलाय, संख्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट, काय म्हटलं मग? भेदा भेद, हा बघा वैकल्पिक, भेद किंवा अभेद. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिवर्ष, हा सगळ्यात जास्त प्रश्न आलेला आहे समासाला. ठीक आहे, अविभाव समासामध्ये. नेक्स्ट, शेतीवाडी या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, साखर भात हे कोणते नाम आहे? हे कोणते नाम आहे? हे सामान्य नाम आहे. नेक्स्ट, व्यर्थ या शब्दाचा समास सांगा. व्यर्थ या शब्दाचा समास कोणता होईल? तो अवयवी भाव समास. नेक्स्ट, ठीक आहे, बघा काय म्हणते? पुढे दिलेल्या शब्दाचा समूहदर्शक शब्द सांगा. काय तो? संताची. संताची काय असते? मांदी याडी असते. नेक्स्ट, पुढे दिलेल्या शब्दाचा समूहदर्शक केवळ्याचे काय असते? केवळ्याची असते बन. ज्वाला आणि फुले काव्यसंग्रहाचे कवी कोण? बाबा आमटे. सुरू करणे या शब्दाचा वाक्यप्रकार ओळखा. कोणता आहे? तो उभू करणे. नेक्स्ट, शक्तिमती या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? तो आहे तो शक्तिमान. पुढील पैकी शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा. तो कोणता आहे? तो वेळा, हा अनेक वचनी रूप आहे. वेळ, वेळा. आहे ताजमहाल एक जगती असा तो त्याच्या परी या ओळीचा अलंकार, हा कोणता आहे? तो अनन्वय अलंकार. नेक्स्ट, दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा. आपल्या सैनिक देशाच्या सीमेवरील आपले रक्षण करीत असतात. कोण आहे? उद्देश म्हणजे कर्ता, तो कोण आहे? सैनिक. नेक्स्ट, देवाश्रित या शब्दाचा समास ओळखा. कोणता आहे? तो तत्पुरुष, देवाला आश्रित. ठीक आहे, बघा. नेक्स्ट, पुढे दिलेल्या एकवचनी नामाचे अनेकवचनी रूप लिहा. तोंडले, तोंडलेच्या अनेकवचनी काय होणार? पुढे दिलेल्या एकवचनी नामाचे अनेकवचनी करायचे. तोंडले याचे काय होणार? तो तोंडली. नेक्स्ट, सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. कोणता आहे? तो समापन. बघा एक मिनिट मी सांगतो. सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा, हा कोणता आहे? तो समापन. पण मला असं वाटतं याच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं डाऊट आहे, कारण बघा ऊन आणि हून असते, ऊन हून, तर त्याच्यामध्ये तो प्रयोग समापन मध्ये जातो. याच्यामध्ये सर्वांना समज दिली जाईल, इथे हून पाहिजे होतं. ठीक आहे ना, मी बघून घेतो क्वेश्चनमध्ये काय द्यायचं. चला नेक्स्ट, अंबुद या शब्दाचा समानार्थी कोणता होते? तो ढग. देखा मी सांगतो तुम्हाला, अंबुद. ठीक आहे ना, अंबू म्हणजे होते पाणी आणि द म्हणजे होते देणारा. पाणी देणारा कोण असतो? पाणी देणारा असतो ढग. नेक्स्ट, पुढे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द सांगा. कोकिळेचे काय असते? कुंजन.
मोरांची केकावली असते, गाढवांची रेखणी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर गुंजारव हा कोणता असतो? मृगांचा असते. मला सांगा, गाढवाच्या रेखणी असते की ओरडणे असते? सांगा काय असते, तुम्ही आन्सर करून सांगा गाढवाचे काय असते. चला नेक्स्ट. पुढे दिलेल्या वाक्याचा काळून ओळखा. सान्वी अभ्यास करत असते. बघा, करत असते, असते म्हणजे होईल वर्तमान काळ, आणि त असते तर ते होईल कोणतं? रीती वर्तमान काळ. एक मिनिट गाईस. काय म्हटलंय? पुढे दिलेल्या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. बोलघेवळा म्हणजे काय होते? वाचाळ. वाचाळ म्हणजे काय होते? खूप बोलणारा. नेक्स्ट. आपण चांगले वागलो तर तो सुद्धा. एक मिनिट गाईज. बघा, आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. या वाक्यातील आपण हा शब्द कोणता आहे तो? हा बघा, हा क्वेश्चन रिपीट झालाय. आपण हा शब्द माहिती कोणता येते? आत्मवाचक सर्वनाम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट. बघा काय म्हणता येतो? पुढे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द. रक्ताची काय असते? भळभळ असते. नेक्स्ट. महात्मा फुलेंचा ग्रंथ कोणता आहे? तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. गीता हे रहस्य कोणाचे मला सांगू शकता का? मी 2 ऑप्शन देतो, सांगाल मला. एक आहे काय म्हणतात त्याला, ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे त्यांनी, लोकमान्य टिळक. आणि दुसरे आहे महात्मा फुले. सांगा मला कोणाचं आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे संत तुकाराम. संत तुकाराम. ह्या 3 पैकी कोणता ऑप्शन आहे ते मला सांगा. नेक्स्ट. किलकिलने या ध्वनिदर्शक शब्दासाठी कोणत्या नामाचा पर्याय निवडा. बघा, किलकिलने घार काय करते? किलकिलने. चिमणी काय करते? चिवचिव करते. कोंबडाचं काय आहे? आरवणे. आणि मोरचं काय? केकाराव किंवा केकावली. केकारराव. ठीक आहे, किंवा केकाराव. नेक्स्ट. खालीलपैकी ग्रामगीते, हा इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. संत तुकडोजी महाराज. बुद्धिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तो काय होईल? तो मूर्ख. नेक्स्ट. खालील शब्दामधून एकवचनी शब्द ओळखा. तो काय होईल? तो तळे. नेक्स्ट. समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी सांगा. योग्य जोडी. उतारूंची काय असते? झुंबळ. नाण्यांची काय असते? आणि पाठ्यपुस्तकांचा संच असतो. ठीक आहे ना. नाण्याची चवळ असते की चढत असते? सांगा मला. की नाण्याची काय असते? की नाण्याची थप्पी असते? सांगा मला तुम्ही कमेंट करून. नेक्स्ट. आकाशातील चांदण्या. बघा, हा आलाय. जणू म्हणजे काय होते? उत्प्रेक्षा. नेक्स्ट. खालील शब्दाचे लिंग बदला. काय आहे तो? सुसर. सुसरचे लिंग हे स्त्रीलिंग मध्ये येते आणि पुल्लिंग सुद्धा आपण सुसरच म्हणतो, हे चेंज नाही होत. नेक्स्ट. कानाशी कान लावणे म्हणजे काय? गुप्तपणे मसलती करणे. नेक्स्ट. खालील शब्दाचा समास ओळखा. तो काय? अहिंसा. म्हणजे काय होईल? तो नन्न तत्पुरुष समास. नेक्स्ट. हे नित्य नुदन देखीजे. बघा, ज्याच्यामध्ये पण जे आलं ना, देखीजे, करीजे, सुनीजे, ते नेहमी पुराण कर्मणी मध्ये जातो. काय म्हटलंय? सविता चित्रपट पाहत असते. कोणता आहे हा? रीती वर्तमान काळ. हत्तीला काबूत ठेवणारा, तो काय होते? तो माहूत. आणि हा जो हत्यार आहे त्याला म्हणतात काय? सांगा. जो हत्यार आहे म्हणजे जो असं राहते. ठीक आहे. हत्तीला तो सांगा, त्याचं नाव काय आहे? चला. निमंत्रण आले तर येईल. बघा, येईल म्हणजे डायरेक्ट काय म्हणतात? तो भविष्यकाळ. नेक्स्ट. मी शाळेची मुख्याध्यापिका असते तर, या वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवा. मला शाळेची मुख्याध्यापिका होण्याची फार इच्छा आहे. नेक्स्ट. चौचाल या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? भटक्या. नेक्स्ट. विक्षिप्त
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तो समंजस. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो आहे तो तोष. तोषचे काय होते? समाधान. खालील वाक्यरचनेचा प्रकार सांगा. त्याचे डोळे लाल झाले कारण. बघा, कारण शब्द म्हणजे कसं येते? मिश्र वाक्यामध्ये. अजून पण येते, पण तुम्हाला ते डिटेलमध्ये स्टडी करायला लागेल. चला, वंध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तो आहे तो निंद्य. नेक्स्ट, देवा सर्वांना आनंदी ठेव. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे आज्ञार्थी. नेक्स्ट, जर हवी ती माहिती मिळाली तर माझे संशोधन पूर्ण होईल. जर तरचे वाक्य कशामध्ये असतात? संकेतार्थीमध्ये, कारण त्याला माहिती मिळाली तरच होईल ना. नेक्स्ट, ऊर्जित काळ याचा समानार्थी शब्द काय होऊन जाईल? तो भरभराटीची स्थिती. नेक्स्ट, पाऊस थांबला हे बरे झाले. या हे वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून कसे तयार होईल? बघा, पाऊस थांबला, एक कंडिशन झाली, हे बरे झाले, मग वाक्य संपला. मग चला नेक्स्ट क्वेश्चन. गावोगावी, जागोजाग हे तर तुम्हाला माहित आहे कोणते? हे अव्ययीभाव समास आहे, कारण ते रिपिटेशन मध्ये वाला आहे. नाही थांग असा तो. तो काय? तो थांग. ठीक आहे. अर्धी गोळी विशेषणाचा कोणता प्रकार आहे? तो आहे अपूर्णांक वाचक विशेषण. नेक्स्ट, महालक्ष्मीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. तो आहे षष्ठी. नेक्स्ट, हाक. हाक म्हणजे काय होते? संबोधन. तो विभक्तीमध्ये संबोधनलाच सातवा मध्ये असते. ठीक आहे ना. पोपट फांदीवर बसला आणि शिकारी आला. या वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते? ते आहे ते आणि. नेक्स्ट, समोरच्या कुरणात एक काळी गाय ताजे गवत खात आहे. या वाक्यातील किती विशेषण आले? ते आहे 3. आता तुम्ही सांगा कोणकोणते आहे ते. चला नेक्स्ट, योग्य जोडी ओळखा. सप्तमी चाचीचे नाही, द्वितीय ऐनशी नाही, प्रथमा प्रथमध्ये तो काहीच नसतो. ठीक आहे. आणि पंचमी हा बरोबर आहे, ऊन किंवा हुन. नेक्स्ट, पुढे दिलेल्या पर्यायामधून रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखा. रीतिवाचक सावकाश व जपून. देवा तू मला क्षमा कर. या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते सर्वनाम येईल? ठीक आहे, ते येईल पुरुषवाचक. तू मध्ये. एक मिनिट गाइस, क्वेश्चन लोड होत आहे. ठीक आहे. बघा, पुढील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. हे कोणता आहे? तो अनिश्चित सर्वनाम. बघा, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहोत. तो कोणता येईल? तो प्रथम पुरुष सर्वनाम. मी फक्त एक्सप्लेन करत नाहीये, मी फक्त डायरेक्ट सांगत आहे, कारण क्वेश्चन 100च्या प्लस आहेत. इथपासूनची सर्व शेतीची इथपासूनची बघा, हे सांगतो. इथपासून आहे ना, इथपासून ही सर्व शेती कोणाची आहे? ही आमची आहे. तर ही काय झाला? हा स्थळ झाला. म्हणजे काय होतो? स्थलवाचक क्रियाविशेषण. नेक्स्ट, खालील पर्यायातून प्रथम पुरुषवाचक ते होईल तो आम्ही. नेक्स्ट, खालील शब्दापैकी उभयान्वी अवयव ओळखा. तो काय होईल? तो म्हणून. खालील वाक्याचा प्रकार सांगा. विजय अभ्यास करतो आणि मगच खेळायला जातो. तो काय? तो संयुक्त वाक्य. 2 वाक्य जोडलेली आहेत. ठीक आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काडेबेरे म्हणजे लबाडी करणे. माझी आई बाजारात गेली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? हे विधानार्थी प्रकारचे आहे, कारण एक साधारण वाक्य दिलं आहे ना, फक्त विधान केलं तिथे. तनय. तनय म्हणजे होतो मुलगा आणि तनया म्हणजे होते मुलगी. ठीक आहे.
हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलंय? वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तो आहे तो सद्गुणी. नेक्स्ट, प्राचीला चाफ्याची खूप फुले मिळाली. तो काय होईल? तो ची आला म्हणजे काय होईल? तो केवळ वाक्य. नेक्स्ट, वाक्याच्या किंवा संक्षेपाच्या शेवटी पूर्णविराम लावतात. कळलं का की सांगू तुम्हाला? बघा, सांगून देतो मी. आपण जसं हे लिहितो, काय म्हणतो आपण, बघा पहिले सांगू देतो. वाक्य संपला की पूर्णविराम लावतो आणि शॉर्टमध्ये जाऊन नाव लिहायचं किंवा संक्षिप्तमध्ये, म्हणजे जसं KS सोनकुसरे, हा माझं नाव आहे. KS सोनकुसरे म्हणजे कमल सुरेशराव सोनकुसरे. आपल्याला संक्षिप्तमध्ये लिहायचं आहे. मग काय होणार? संक्षिप्तमध्ये आपण काय करतो? पूर्णविराम लावतो. ठीक आहे. चला नेक्स्ट, अग्रेसर या शब्दाचा समास तो आहे अलुक तत्पुरुष समास. नेक्स्ट, आमूलाग्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? तो आहे तो, हे तर इझीच आहे, आ लागला आहे तर. नेक्स्ट, पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या प्रकारापैकी अर्थबोध करणारे विरामचिन्ह कोणते? ते आहे ते पूर्णविराम. नेक्स्ट, उत्कट भावना व्यक्ती असता, एक मिनिट गाईस. चला बघा, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी काय होतात? बघा, आपल्या जे भावना आहे मनातून, उत्कट म्हणजे एकदम असं बिना विचार करताना, किंवा जसं मला साप दिसला आपण कसं चिल्लावतो बापरे, हे उद्गार चिन्ह माहिती का त्याच्यामध्ये येते, म्हणजे तोंडातून आपले जे उद्गार निघतात त्याच्यासाठी. नेक्स्ट, भोजन भाऊ या शब्दाचा समास कोणता? हा तर मध्यम लोपी आहे. बघा, भोजन म्हणजे काय होते? भोजन पुरता भाऊ. भोजन पुरता भाऊ. ठीक आहे. चला नेक्स्ट, तो मुलगा प्रामाणिक आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तो कोणता होईल? तो विधिविशेषण. पुढे दिलेल्या पर्यायापैकी विशेषण कोणते ते ओळखा. कोणते आहे ते? सरस्वती. विशेष नाम ओळखा आहे. बाकी नवलाई हा कोणता आहे? हा भाववाचक नाम आहे. हा पण भाववाचक नाम आहे. आता हा तुम्ही सांगा कोणता आहे? नेक्स्ट, संजय संध्याकाळी घरी येतो या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ तो कोणता आहे? तो अधिकरण. नेक्स्ट, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? सैनिकांच्या पथकात शूर सरदार आहे. शूर सरदार आहे म्हणजे काय होतो? गुण आहे ना त्यांच्यामध्ये, शूर. नेक्स्ट, पेटीमध्ये बरीच पुस्तके आहे. ठीक आहे ना, पेटीमध्ये बरीच पुस्तके आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. ती कोणत्या आहे? तर सप्तमी. नेक्स्ट, चाचीचे, हे तर माहिती आहे, इझीच आहे. ही षष्टीमध्ये येते, प्रथमामध्ये तसंच नाही, पंचमीमध्ये उन्हून. नेक्स्ट, पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? मी हे स्वेटर कुणाला देऊ? प्रश्नार्थवाचक सर्वनाम. नेक्स्ट, मी, आम्ही, आपण स्वतः, ही तर माहिती आहे, ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुढील वाक्यात दर्शक सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिहा. सचिन चांगला खेळाडू आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. बघा, याच्यामध्ये हा लिहिले ना आपण, दर्शक केलं ना त्याला. नेक्स्ट, पुढील वाक्य साधित क्रियापदाने पूर्ण करा. तो बांधकाम व्यवसायात स्थिरावला आहे. म्हणजे तो एकच जागेवर काम करत आहे ना, बांधकाम विभागामध्येच. नेक्स्ट, झाडाखाली बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तो कोणता आहे? तो बसल्यावर. ठीक आहे. नेक्स्ट, खालील सर्वनाम, एक मिनिट, सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, सर्वनामाचं अजून सुद्धा एक नाम आहे, त्याला प्रतिनामे म्हणतात. त्याला प्रतिनामे म्हणतात. नेक्स्ट, खालील वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखा. बघा, जो तो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो. नेक्स्ट, कपाळ करंटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो आहे तो दैवहीन. नेक्स्ट, खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य उगवला की लोक शेतावर जातात. सूर्य उगवला की लोक शेतावर जातात. तो कोणता आहे? तो मिश्र वाक्य आहे. नेक्स्ट, भरोसा
या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तो आहे कोष्टी टके. कोळीस टके. ठीक आहे ना. बघा, मितवी म्हणजे हा होते खूप कमी खर्च करणारा किंवा कंजूस सारखा. ठीक आहे. घर राखणारा, आपण याला कुत्रा म्हणू शकतो. कुत्रा आपला घर राखते. ठीक आहे. घरधनी हा तर इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट, बाप रे केवढी मोठी ही पाल या वाक्याचा प्रकार ओळखा. कोणता आहे तो? उद्गारार्थी. इथे दिलेच आहे ना, उद्गारार्थी चिन्ह आहे तर. नेक्स्ट, उग्र या शब्दाला विरुद्धार्थी असलेला शब्द सांगा. हा बघा, उग्र म्हणजे होते तापट आणि सौम्य म्हणजे होते साधारण. ठीक आहे, साधारण. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. काय म्हणते? खालील वाक्याचा प्रकार सांगा. चुलीवर भात शिजत होता. हा कोणता आहे तो? स्वार्थी वाक्य आहे तो. चला नेक्स्ट, आपली नाजूक मुलगी ही, एक मिनिट गाईज, क्वेश्चन थोडंसं स्मॉल करू द्या. हां बघा, आपली नाजूक मुलगी ही समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? हा येईल प्रश्नचिन्ह. म्हणजे इकडे बघा ना, त्याने विचारलं आहे ना, समुद्राचा धोक्याचा सामना कसा करेल. कसा म्हणजे कसा करेल. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शब्द सामासिक नाही? तपाचरण, तपासाठी आचरण, कमरपट्टा, पोळपाट, धडाधड. हा नाही आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्रिलोक या शब्दाचा समास कोणता? तो आहे द्विगु समास. नेक्स्ट, वाघ, सिंह, चिता, लांडगा. अच्छा, बघा हे आपण लिहितो ना. बघा, वाघ, मग स्वल्पविराम देतो, मग सिंह लिहितो, मग चिता लिहितो. तर तेच विचारत आहे की हा पण जो चिन्ह आहे त्याला काय म्हणतात? स्वल्पविराम. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास सांगा. माझा लेख अपूर्ण राहिला. अवरून जेवढे पण येते मॅक्झिमम नन्या तत्पुरुष समासामध्ये जाते. ठीक आहे ना, एक मिनिट गाईज, लोड होत आहे. चला बघा, पुढील वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. तो म्हणाला मी येईल. तो म्हणाला मी येईल. ठीक आहे, इथपर्यंत एक छोटंसं वाक्य, मग एक छोटंसं वाक्य. ठीक आहे ना. मोर्चा पेटती ज्योत घेऊन मैदानावर निघाला. मोर्चा पेटती ज्योत घेऊन तो मैदानावर निघाला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तो आहे धातुसाधित विशेषण. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. इम्पॉर्टंट हा क्वेश्चन. हा TCS ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. ठीक आहे, कारकार्थाची त्यांनी व्याख्या विचारलेली आहे. हा नेक्स्ट, खालील पर्यायातून शब्दाची अविकारी नसलेली जात ओळखा. ती आहे कोणती? सर्वनाम. नेक्स्ट, तो गणितात कच्चा आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. तो कोणती आहे? ती सप्तमी आहे. नेक्स्ट, अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे ना. पंचमी सापातून बिळत हा चुकलेली आहे. षष्ठी आपण चुकलेली आहे. सप्तमी हे सुद्धा चतुर्थी. हां, मी 4 मैल मैदानावर चालवलो. मी 4 मैल चालवलो. नेक्स्ट, रांगणारे या विशेषणाचा प्रकार सांगा. तो कोणता आहे? तो रांगणारा म्हणजे धातुसाधित विशेषण. पुढील वाक्यातील सर्वनाम सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? अच्छा, ठीक आहे ना. इथं विचारलंय, शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का? म्हणजे काय? आत्मवाचक आपण. नेक्स्ट, जो करील तो भरील. या वाक्यातील संबंधी सर्वनाम म्हणजे जो, तो. समुच्चय बोधक उभयान्वी अवयव कोणते? ते आहे ते आणि. इकडे एक वाक्य, इकडे एक आणि, म्हणजे समुच्चय. नेक्स्ट, कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तो होते क्षणोक्षणी. नेक्स्ट, विकारी या शब्दाला काय म्हणतात? याला सवयव म्हणतात. आणि अविकारीला काय म्हणतात? अवयव म्हणतात. खालीलपैकी सवयव म्हणजे काय होतो? विशेषण. आणि केवळ प्रयोगी हा अवयव होईल. हे तर काही महत्वाचं नाही. चला बघा, खालील वाक्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे वाक्य ओळखा. ती अतिशय सुंदर होती. चला बघा भाई. हॅलो, बघा एवढेच क्वेश्चन आले होते. आपण माहिती आहे का, एक मिनिट, आपण पार्ट 1 तर अगोदर केलाच होता. हा बालविकासचा म्हणजे महिला बालविकासमध्ये पार्ट 2 होता. ठीक आहे,
महिला बालविकासमध्ये पार्ट 2 होता. ठीक आहे, एक मिनिट बोलू आपण. बघा आता अगोदर माहिती आहे का, मला असं वाटते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण 100+ क्वेश्चन होते आणि याच्यामध्ये 137 आहे. ठीक आहे, किती झाले हे 237. अजून याच्यामध्ये माहिती आहे का, मी पूर्ण लेटेस्टवाले क्वेश्चन घेतलेले आहे. एक NMCचं येईल, नागपूर महानगरपालिका, त्याच्यामध्ये पण 100+ प्रश्न आहे. त्याच्यानंतर घेऊ आपण समाज कल्याण. समाज कल्याणमध्ये तर भरपूर आहे, 300+ प्रश्न आहे. तर बघा तुमच्याकडे लेटेस्टमध्ये किती होऊन जाईल. बघा एक मिनिट, लेटेस्टमध्ये ते 250 बालविकासचे, 100 होऊन जाईल तुमचे ह्याचे काय म्हणतात NMCचे, आणि 300+ प्रश्न होऊन जाईल तुमचे समाज कल्याणचे. ठीक आहे, तर हे होऊन जाईल मला असं वाटतं लगभग 650 ते 700 प्रश्न होऊन जाईल, आणि हे टोटल राहतील पूर्ण लेटेस्ट. ठीक आहे, आणि जसं पुस्तकाची आली आन्सर की ते पण आपण घेऊन घेऊ. ठीक आहे, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण नागपूर आहे ना, नागपूर महानगरपालिकामध्ये जे पण क्वेश्चन आले आहे मराठीचे, महानगरपालिकामध्ये जे पण मराठीचे क्वेश्चन आले आहे ते आज आपण कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, जास्त नसेल, मला वाटतं हो 60+ असेल. ठीक आहे, करून घेऊ कंप्लीट. चला बघा काय म्हणते क्वेश्चन. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आईने मुलीस, बघा आहे का दोन्हीला प्रत्यय. ठीक आहे ना. भावे प्रयोगात वाक्य ओळखा, ते कोणतं होईल. आईने मुलीस जीव घातले. एक्सप्लेन नाही करणार, डायरेक्ट करून घेईल. ठीक आहे, नेक्स्ट. शंभूराजांनी वाघास पकडले, हा सुद्धा कोणता आहे. सकारात्मक भाव आहे, कारण पकडणारा कोण. शंभूराजांनी. आणि कशास पकडले. वाघास, म्हणजे कर्म आहे ना, म्हणजे सकारात्मक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, तो काय. तो पकान्न. याचा विरुद्धार्थी काय होईल. तो कदान्न. नेक्स्ट काय म्हटलंय. नेक्स्ट एक मिनिट. नेक्स्ट. अचाट खाणे आणि मसनात जाणे. अति प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक होऊ शकते, माहिती आहे ना. याला दुसरा पण होऊ शकते, अति तिथे माती. अति तिथे माती हा सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट. बघा काय म्हटलंय. विरतक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा, तो काय होईल. तो चिकित्सा. नेक्स्ट. रांग या शब्दाचा समानार्थी काय होईल. तो पंक्ती. नेक्स्ट आहे मृगया. बघा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. मृग म्हणजे काय होते. हरिण, आणि मृगया म्हणजे काय होते. शिकार करणारा. ठीक आहे, काय म्हटलंय. कृपया तू मला माझ्या कामात थोडी मदत कर. या वाक्यरचनेचा प्रकार कोणता आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. त्यांनी आज्ञा दिली आहे ना की मला थोडी मदत कर. काय म्हटलंय. छक्के पंजे करणे, लबाड्या करणे. नेक्स्ट. पंचपाडे या शब्दाचा समास सांगा, तो कोणता आहे. तो द्विगु समास. नेक्स्ट. नात जावई हा कोणता आहे समास. मध्यम लोपी समास. आठवण ठेवा, ज्याच्यामध्ये पण माहिती आहे का आपल्या हे संबंधी असतात ना, म्हणजे संबंधी किंवा रिलेशनचे जे शब्द असतात ते मॅक्झिमम मध्यम लोपीमध्ये असतात. आणि एक असतं रिलेशन आणि दुसरं असतं खाण्याचे पदार्थ. नेक्स्ट. अशोकने वैशालीला समजावले, या वाक्याचा प्रयोग कोणता. सकारात्मक भावे. समजावले, समजावणारा कोण. अशोक. कोणाला समजावले. वैशालीला. समीर या शब्दाचा समानार्थी, तो काय होईल. तो अनिल. परिमल म्हणजे होते सुगंध. ठीक आहे, खेद म्हणजे होते दुःख, आणि कपी म्हणजे होते मरकट, म्हणजे मंकी. एक मिनिट, पीडीएफ खूप लोड घेते आजकाल. चला ठीक आहे ना. काय म्हटलं. खस्ता खाणे, खूप कष्ट करणे. ठीक आहे ना. भरपूर खाणे म्हणजे काय होते. ताव मारणे. ठीक आहे. नेक्स्ट. काय म्हटलंय. श्वेत कमल कोणता आहे हा समास. कर्मधारण्य समास आहे. नेक्स्ट. मी नववीत शिकत आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. हे आहे विधानार्थी प्रकारचे. नेक्स्ट. इतरेत्वर द्वंद्व समासाचे उदाहरण, ते आहे अहिनकुल.
ठीक आहे. नेक्स्ट, मला तुमचे पेन द्या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्याला आज्ञा दिली आहे की तुम्ही मला तुमचं पेन द्या. नेक्स्ट, पोपटाचा पेरू खाऊन झाला. बघा, खाऊन झाला, हून झालं ना, हून प्लस झाला म्हणजे काय होईल? तो समापन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय म्हटलाय? फलद्रूप. याचा विरुद्धार्थी काय होऊन जाईल? तो निष्फळ. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज म्हणजे त्याला काय म्हटलं जातात? टगाई. खुराक म्हणजे काय होते? बैला लोकला किंवा आपल्याला जे देतात खाण्यासाठी. चला नेक्स्ट, काय म्हटलंय? माझे आजोबा आज परगावी गेले. एकदम साधा विधान केलं आहे म्हणजे काय होईल? तो विधानार्थी वाक्य होणार. नेक्स्ट, दडूबाई या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? तो होईल तो कर्तृत्व शून्य. हा क्वेश्चन बघा इम्पॉर्टंट आहे. जो तोचे वाक्य आहे ना, हे नेहमी काय असतात? तो मिश्र वाक्य असतात. आणि हा आठवण ठेवा, जो तो पाणी राखेल हा इम्पॉर्टंट आहे. हा 2 ते 3 एक्झामला आलेला आहे. नेक्स्ट, कलानिधी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. तो कोणता आहे? तो कलाधर. बघा, हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झाला आहे, तर रिपीटला आपण सोडून देऊ. ठीक आहे. नेक्स्ट, एक मिनिट. बघा गाईस, प्राणीपात, एक मिनिट गाईस. बघा, प्राणीपात या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. तो काय होईल? तो वंदन. वंदन म्हणजे नमस्कार करणे सुद्धा होते. बघा, हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झाला. कलानिधी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तो कोणता आहे? तो कलाधर. कमळ तर तुम्हाला माहित आहे, करामत सुद्धा माहित आहे. हा तर काही कामाचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, वसन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तो होईल तो कपडा. ठीक आहे. आणि अंबर वस्त्र सुद्धा होते. नेक्स्ट, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. वेदांतचे कपडे काल हरवले. तो काय होईल? तो अकर्मक कर्तरी. नेक्स्ट, पुरी. पुरी म्हणजे काय होते? शहर. आपण म्हणतो ना जगन्नाथपुरी. हैगय या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. बघा, नसलेला म्हटलाय. याचा मिनिंग होते कांडोळा करणे, दुर्लक्ष करणे, हेंडसांड करणे आणि एक अजून सुद्धा होते अनदेखा करणे. ठीक आहे. हे सगळे शब्द समानार्थी आहे. पण कमतरता हा काय होईल? याचा मिनिंग नसणार. नेक्स्ट, प्राधान्य या सामासिक शब्दाचा समास कोणता? तो आहे तो बहुव्रीही समास. तीरसिंगराव या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. तो काय होईल? 63 मनुष्य. व्याधिकरण तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणता? तो होईल हातचाळ. हरिहर हा कोणता आहे? सांगा बरं मला कमेंट करून. द्वंद्व समास आहे की तत्पुरुष समास आहे? हा आत्ताच आलेला आहे समास कल्याणला क्वेश्चन. नेक्स्ट, याजीव म्हणजे अवयवी भाव समास. आता इझीच होता. नेक्स्ट, द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तो कोणता होईल? तो मंद. नेक्स्ट, फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे या अर्थाची मन सांगा. तो काय होईल? तो हपापाचा माल गपापा. नेक्स्ट, खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तो काय होईल? तो युधिष्ठिर. युधिष्ठिर असतो, स्थिर स्थिर. ठीक आहे. हा स्टर नाही, स्थिर हवाला नसतो. हवाला असतो आपला टवाला पाहिजे, ठाणेवाला. नेक्स्ट, ठीक आहे ना. काय म्हटलंय? मिळणारा मोबदला या शब्दा समूहासाठी असला अळत्व. खालील पर्यायपैकी कोणता होईल? तो अळत्व. कंठ स्नान करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा. म्हणजे काय होईल? एखाद्याला ठार मारणे. ठीक आहे. नेक्स्ट, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. नाश. नाशचे काय होईल? निर्मिती. नाश म्हणजे नष्ट करणे, निर्मिती म्हणजे उत्पन्न करणे किंवा उत्पाद करणे. ठीक आहे. भोळानाथ
या शब्दाचा समास ओळखा. तो होईल कर्मधारय समास. नेक्स्ट, खालील वाक्याचा प्रयोग सांगा. आम्हास गाईला रोज सोडावे लागते. हा होईल प्रधान कर्तृत्व भावे प्रयोग. आम्हास आणि गाईला यावरून तुम्ही समजू शकता. माधुरी रोज प्रवचन करते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे स्वार्थी प्रकारचे वाक्य आहे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. तुमची तक्रार नोंदवून झाली. बघा, झाली, होऊन झाली. होऊन झाली म्हणजे काय होतो? समापन प्रयोग. होकारार्थी वाक्य दुसरा कोणत्या नावाने ओळखले जाते? ते आहे करणरूपी वाक्य. याला होकारार्थी सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, योजना चांगल्या असतात पण त्यांची अंमलबजावणी केली जात नाही म्हणजे कोणते वाक्य होईल? हा संयुक्त वाक्य. पण यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द तो होईल तो कष्ट. नेक्स्ट, प्रजेसाठी राजाने अहोरात्र झटावे म्हणजे काय होईल? तो अकर्मक भावे प्रयोग. हा तर खूप इम्पॉर्टंट आहे. आमरण म्हणजे काय होईल? तो अवयवी भाव समास. नेक्स्ट, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. द्रोह. द्रोहचं काय होईल? प्रेम. द्रोह म्हणजे कसं होते? नुकसान करणे किंवा द्वेष असणे. आणि प्रेम म्हणजे अनुराग, प्रीती. पतित या शब्दाचा विरुद्धार्थी सांगा. तो काय होईल? तो पुण्यवान. पशु पक्षी म्हणजे काय होईल? इतरेत्वर द्वंद्व समास. दोन्ही महत्वाचे आहे ना, पशु आणि पक्षी. नेक्स्ट, तू मला केव्हा सिनेमा दाखवणार आहेस? हे कोणते वाक्य आहे? प्रश्नार्थी. इथेच दिलं आहे, प्रश्नवाचक चिन्ह आहे तर. नेक्स्ट, निलोत्पल या सामासिक शब्दाचा समास सांगा. तो आहे तत्पुरुष समास. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तो काय होईल? मुष्टी, मोदक. मुठीने मारलेले ठोसे ते म्हणतात त्याला. नेक्स्ट, जे जे चकाकते ते ते सारे सोने नसते म्हणजे काय होईल? वरील वाक्यरचनेचा प्रकार कोणता आहे? ते आहे विशेषण वाक्य. बुद्धी जड या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो तत्पुरुष समास. काथ्याकूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? निरर्थक चर्चा. निराकार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता होईल? तो महाप्रभू. नेक्स्ट, जर खूप वाचन केले असते तर ज्ञानवृद्धी होईल. हे कोणत्या प्रकारात येते? हे येईल मुख्य मिश्र वाक्यामध्ये. माहिती आहे ना, जो तोचे वाक्य जे काशामध्ये ते मिश्र वाक्यामध्ये. नेक्स्ट, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शाखामृग म्हणजे काय होते? वानर. कपी, मरकट. ठीक आहे. नेक्स्ट, कुंडी पिकणे म्हणजे काय होईल? अफवा पसरणे. काय म्हटलंय? सुदोष सुंदी दोन भावातील भांडण. हे सगळे नवीन क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे बघून घ्या, इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट, पांझरपोळ. हा तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणजे रिपीट आहे, जनरल क्वेश्चन आहे. जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण. एक मिनिट. नेक्स्ट, काय म्हटलंय? अव्याहत या शब्दाचा समानार्थी शब्द तो होईल तो सनातन. अरत्र ना परत्र या वाक्य प्रकारचा अर्थ काय होईल? इहलोक ना परलोक. हा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, गुरु शिष्य या शब्दाचा समासिक शब्द कोणता आहे? द्वंद्व समास. क्षीरसागर म्हणजे काय होते? दुधाचा समुद्र. नेक्स्ट, बेवारस अवयवी भाव समास. हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण बालविकासमध्ये आलेले जे मराठीचे प्रश्न आहेत ते आपण पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फास्ट रिव्हिजन सांगेल. ठीक आहे, एक्सप्लेनेशन वगैरे करणार नाही. जवळपास मला असं वाटते 60 ते 70 क्वेश्चन असणार. तर आपण एक काम करू, डायरेक्ट फास्ट रिव्हिजन घेऊन घेऊ म्हणजे तुम्हाला जे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहे
TCS कोणत्या टाईपने आपल्याला प्रश्न विचारते ते आपल्याला कळून जाईल. ठीक आहे. आपण आज बालविकास करून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण उद्या किंवा परवा समाज कल्याण करून घेऊ. ठीक आहे. आज आपण फक्त फास्ट रिव्हिजन करू, एक्सप्लेन नाही. ठीक आहे. ओके, चला बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणताय, खालीलपैकी वाक्याचा प्रकार सांगा. काय म्हणताय, विजय अभ्यास करतो आणि मगच खेळायला जातो. विजय अभ्यास करतो आणि मग खेळायला जातो, त्याचं कोणतं होऊन जाईल, याचं उत्तर होऊन जाईल संयुक्त वाक्य. मी फक्त आज एक्सप्लेन करणार नाही, डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे जाऊ. ठीक आहे. हां, बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हटलाय, खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द का बघा. काय म्हटलंय, काळेबेरे. काळेबेरे याचा समानार्थी शब्द काय होणार, लबाडी करणे. ठीक आहे. याचा समानार्थी शब्द काय होणार, लबाडी करणे. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन काय, माझी आई बाजारात गेली. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे, हे एकदम सिंपल वाक्य आहे. सिंपल म्हणजे फक्त विधान केलं आहे, म्हणून याला काय म्हणतात, विधानार्थी वाक्य. फक्त याच्यामध्ये बघा काहीच दिलेलं नाही आहे, फक्त विधान केलेलं आहे सिंपल, की माझी आई बाजारात गेली. हां, नेक्स्ट काय म्हटलंय, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. काय दिलाय, तनय. तनय म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे ना, मुलगा. तनय म्हणजे काय होते, मुलगा. आणि तनया म्हणजे होते मुलगी. नेक्स्ट आता काय म्हटलंय, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता, सद्गुणी. हा आठवण ठेवा, हा मी बघितलाय TCSला हा कमीत कमी 5 ते 6 वेळा आलेला आहे प्रश्न. किती वेळा, 5 ते 6 वेळा आलेला आहे प्रश्न. नेक्स्ट काय म्हणते, प्राचीला चाफ्याची फुले खूप मिळाली. वरील वाक्याचे प्रकार ओळखा. कोणता प्रकार हा, केवळ वाक्य. हा ची दिला आहे ना, हा त्याच्यावरून ओळखता येते. ठीक आहे. मी फक्त डेफिनेशन करणार नाही, फक्त क्वेश्चन करणार आहे. नेक्स्ट काय म्हणते, वाक्याच्या किंवा संक्षेपाच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचे वापरले जाते. बघा शेवटी कोणतं वापरतं, जसं बघा मी एक वाक्य लिहिलं आहे आणि शेवटी मला इथे वाक्याला स्टॉप करायचं आहे, तर हा कोणता विरामचिन्ह होते, हा होते पूर्ण विरामचिन्ह. नेक्स्ट अग्रेसर हा कोणत्या शब्दाचा अग्रेसर हा शब्दाचा म्हणजे समास कोणता आहे तो ओळखायचा आपला. अग्रेसर हा खूप इझी आहे. बघा अग्रेसर माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना, की हा अलोप तत्पुरुष आहे. याच्यामध्ये पंकज वगैरे येतात, ते तुम्हाला माहीत आहे. 6 शब्द आहे, समापन कर्मणी, समापन नाही, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग वगैरे नाही का, ते सगळे येतात यामध्ये. नेक्स्ट काय म्हटलंय, आमूलाग्र या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे तो, अविभावी भाव समास. म्हणजे कोणत्या माहिती आहे तुम्हाला, आ वगैरे ते बिन दर बेला वगैरे शब्द ते सगळे कशामध्ये येतात, अविभावी भाव समासमध्ये येतात. नेक्स्ट काय म्हटलंय, पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या प्रकारापैकी अर्थबोध करणारे विरामचिन्ह कोणते. माहिती आहे ना, अर्थबोध म्हणजे काय होते, की जे वाक्याला संपवते, की म्हणजे याचा झाल्यानंतर अर्थाचा बोध झाला आहे. ठीक आहे, म्हणजे ते कोणतं होते, पूर्णविराम. नेक्स्ट हा तर खूप इझी आहे. उत्कट भावना म्हणजे आठवण ठेवा, भावना शब्द जिथे पण आला तिथे म्हणजे काय राहील, फक्त उद्गार चिन्ह. आठवण ठेवा, उद्गार चिन्ह कसं दिसते, असं दिसतंय. नेक्स्ट काय म्हटलंय, भोजन भाऊ याचा समानार्थी शब्द कोणता, समास कोणता होणार, हा मध्यम पदलोपी. मी सांगितलं आहे ना, की भोजन भाऊ म्हणजे याच्यामध्ये आठवण ठेवायच्या दोनच येतात. एक असतात खाण्याची वस्तू आणि दुसरं असतात आपले जे रिश्तेदार असतात ना, ते संबंधित. नेक्स्ट काय म्हणताय, तो मुलगा प्रामाणिक आहे. तो मुलगा काय आहे, प्रामाणिक आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. हा कोणता विशेषण आहे, हा विधी विशेषण आहे. नेक्स्ट पुढे दिलेल्या प्रकारापैकी विशेषनाम कोणते. हा कोणता आहे, विशेषनाम कोणते. हा कोणता विशेषनाम आहे, सरस्वती. हा नवलय हा भाववाचक नाम आहे. हा पण कोणता आहे, मनुष्यत्व हा पण भाववाचक नाम आहे. आता डोळस हे मला कमेंट करून सांगा हा कोणता नाव आहे. नेक्स्ट काय म्हणताय, संजय संध्याकाळी घरी येतो. या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता आहे. हा कोणता आहे, अधिकरण आहे. नेक्स्ट पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे. सैनिकाच्या पथकात शूर सरदार आहेत. हा त्याच्यामधला काय आहे, गुण विशेषण आहे. शूर म्हणजे काय होते, गुण आहे त्याच्यामधला एक शूर. हा नेक्स्ट काय म्हणताय, पेटीमध्ये बरेच पुस्तके आहेत. पेटीमध्ये
बरेच पुस्तके, हा कोणता आहे? शब्दाची विभक्ती कोणती आहे? विभक्ती आहे. याच्या डिटेलमध्ये मला सांगा बरं कमेंट करून. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट आहे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असतात? ते असतात षष्टीचे. षष्टीचे, कळलं? नेक्स्ट, पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता? मी स्वेटर हे कुणाला देऊ? मी हे स्वेटर कुणाला देऊ म्हणजे काय आहे? ते प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कोणता होणार तो? प्रश्नार्थक सर्वनाम. हां, नेक्स्ट, मी, आम्ही, आपण, स्वतः ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येत आहे? ही आठवण ठेवा, ही नेहमी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणती? मी, आम्ही, आपण, स्वतः ही कोणती आहे? प्रथम आहे. मी फक्त आज काय करते, क्वेश्चन तुम्हाला दाखवत आहे, क्वेश्चन एक्झामला कसे आलेले आहे. ठीक आहे. पुढील वाक्यात दर्शक सर्वनाम म्हणून वाक्य पुन्हा लिहा. बघा, दर्शक सर्वनाम आपल्याला वापरायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, सचिन हा चांगला खेळाडू आहे, पण सचिन हा, बघा, हा जो शब्द आहे ना, हा आहे दर्शक सर्वनाम. सचिन म्हणजे असं डिनोट करतो ना आपण, बघा, असं डिनोट करतो की हा तो चांगला खेळाडू आहे. कळलं? नेक्स्ट, काय म्हणतात? तो बांधकामात एक मिनिट, पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. पुढील वाक्य साधित क्रियापदाने पूर्ण करा. म्हणजे काय? तो बांधकाम व्यवसायात स्थिरावला म्हणजे काय झाला आहे? तो बघा, तो व्यक्ती जो आहे ना, बांधकाम व्यवसायात म्हणजे करतो, म्हणजे तिथे काय आहे? स्थिर राहून काम करतो आहे ना, म्हणजे दररोज तो कामाला तिथेच जातो, स्थिर आहे तो तिथे. हां, नेक्स्ट काय म्हणतात? झाडाखाली बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते. या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणता? कोणता आहे तो? बसल्यावर. ठीक आहे ना, हे बघा इथे दिसते, बसल्यावर. नेक्स्ट काय म्हणते? सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं बघा, सर्वनामाला दुसरं नाम सुद्धा आहे, तो आहे प्रतिनामे. नेक्स्ट, वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखा. जो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो. आठवण ठेवा, हा कोणता आहे? हाच आहे संबंधित सर्वनाम, जो तो. ठीक आहे. हा क्वेश्चन थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे, नवीन आहे. कपाळ करंटा या समानार्थी शब्दाचा अर्थ कोणता? बघा, त्याचा मिनिंग काय होते? दैवहीन. आणि आठवण ठेवा, मी खूप सारे चेक केले टीचरचे प्रश्न बनवताना, की त्यांनी माहीत आहे का, हे जे अलंकारिक शब्द असतात ना, एक मिनिट वेट, हे जे अलंकारिक शब्द असतात ना, त्यांनाच माहिती आहे का त्यांनी समानार्थी शब्दामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आठवण ठेवाल. नेक्स्ट क्वेश्चन काय? खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य उगवला की लोक शेतावर जातात. आठवण ठेवा, सूर्य उगवला की लोक, हे बघितलं ना की हे येतात निष्ठ वाक्यामध्ये. त्याच्यामध्ये काय? घरोसा शब्दाचा समार्थी शब्द काय? तो काय होते? कोळीष्टके. काय होते ते? कोळीष्टके. नेक्स्ट, हा तर इझीच आहे क्वेश्चन. बघा, मी सांगितलं ना, हा चिन्ह जिथे पण दिसला तो आपला कोणता होते? नेहमी उद्गारार्थी वाक्य. कधी कधी असे पण वाक्य राहतात की ज्याच्यामध्ये चिन्ह नाही, पण तो सुद्धा उद्गारार्थी वाक्य असू शकतो. बाप रे, केवढी मोठी पाल. नेक्स्ट, काय म्हटलंय? उग्र या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असलेला. उग्र म्हणजे काय होते? उग्र म्हणजे तापट किंवा जो गुस्सेवाला माणूस त्याला. सौम्य म्हणजे एकदम सॉफ्ट. हा बघा, खालील वाक्याचा प्रकार कोणता? चुलीवर भात शिजत होता. हा कोणता वाक्य आहे? स्वार्थी वाक्य आहे, म्हणजे एक स्वार्थ आहे. चुलीवर भात शिजत होता, तो कशासाठी आहे? तो खाण्यासाठी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल? या वाक्याच्या अधीत कोणते विनंती आहे? बघा ना, कसा करेल, कुठं गेला हा? कसा करेल. कसा म्हणजे काय होते? कसा म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय होते? हा प्रश्नचिन्ह. बघा, खालीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही? तपाचरण, तपासाठी आचरण, कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा, पोळपाट हा सुद्धा आहे, धडाधड हा नाही आहे सामासिक शब्द. बघा, काय म्हटलंय? त्रिलोक शब्दाचा, आठवण ठेवा, हा क्वेश्चन नाही का टीचर्सला 7 ते 8 वेळा आलाय समासला. मी तुम्हाला समासाची पूर्ण क्वेश्चन करून देणार आहे, म्हणजे ते पण मी सांगत आहे. 210 प्लस समासाचे क्वेश्चन करणार आहोत आपण, 210. आणि प्रयोगाचे सुद्धा किती आहे? प्रयोगाचे सुद्धा मला असं वाटते 300 प्लस आहे. मी तुम्हाला सांगत आहे ना, पूर्ण मराठी आपली कंप्लीट होणार आहे. पण ते किती प्रश्नामध्ये? मला असं वाटते ते टोटल जाईल ते 4 ते 5000 पर्यंत. ठीक आहे, 4 ते 5 पर्यंत. द्विगु समास. बघा, त्रिलोक म्हणजे काय होते? आठवण ठेवा, द्विगु समास म्हणजे काय होते? सामोर एक संख्या असते आणि मागे असते समूह. समजलं ना?
संख्या प्लस समूह, 3 लोकांचे, ठीक आहे, समूह, स्त्रीलोक. नेक्स्ट काय म्हणते, वाघ, सिंह, चिता, लांडगा, कोल्हा, हत्ती या प्रत्येक नंतर कोणता स्वल्पविराम. माहिती आहे ना, बघा असं, हा वाघ, हा सिंह, हा चिता, हा लांडगा, हा कोणता आहे, स्वल्पविराम, म्हणजे थोडा वेळासाठी लागतो ते. नेक्स्ट काय म्हणते, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास. अपूर्ण, माझा लेख हा अपूर्ण राहिला. माहिती आहे ना, हे नन्न पुरुष म्हणतात त्याला. याच्यामध्ये अवाले शब्द येतात. अलुकमध्ये तर माहीत नाही, याच्यामध्ये 6 येतात, ते आहेच नाही. विभक्तीमध्ये काही लागलेच नाही. उपपद हा पण नाही आहे, हा तत्पुरुष समासाचे आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, पुढील वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. तो म्हणाला मी येईल. बघा काय म्हटलंय, तो म्हणाला, इथे माहिती आहे का, थांबा लागेल आपल्याला. तो म्हणाला मी येईल, ठीक आहे ना, तो म्हणाला मी येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, मोर्चा पेटी जोरा पाहून मैदानावर निघाला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. हा तर माहिती कोणता आहे, मैदानावर, धातू साधित विशेषण. नेक्स्ट काय म्हणते, वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाच्या क्रियापदाशी जो संबंध असतात त्याला काय म्हणतात, कार्यकार्ता. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे टीसीएसला, हा खूपदा आलेला आहे टीसीएसला. खालील पर्यायातून शब्दाची अविकारी नसलेली जात कोणती. ती कोणती आहे, सर्वनाम. आठवण ठेवा, ही काय आहे, अविकारी, आणि विकारी असतात अवयव अवयव अवयव, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतात, तो गणितात कच्चा आहे. कोणता आहे तो, सप्तमी. तो गणितात काय आहे, कच्चा आहे. बघा इथे काय म्हणताय, अयोग्य, पंचमी. साप बिळातून बाहेर आला, हा चुकलेला आहे. त्याच्यानंतर सॉरी, हा बरोबर आहे. आपल्याला अयोग्य शोधायचा आहे, म्हणजे जो चुकीचा आहे. षष्टी, आमच्या बसचा प्रश्न, हा पण बरोबर आहे. सप्तमी, ठीक आहे. चतुर्थ, मी 4 बैल चालतो. याच्यामध्ये सलांती वगैरे येते, ह्याच्यामध्ये हा चुकलेला आहे. काय म्हटलं, तो रागणाऱ्या विशेषणाचा. बघा राग, एक मिनिट, रागणारा, धातू साधित विशेषण. नेक्स्ट काय म्हणते, पुढील वाक्यातील सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते. ठीक आहे ना, शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का. म्हणजे हा कोणता, हा आत्मवाचक आहे. याच्यामध्ये कोणताही संबंध अनिश्चित दर्शक दाखवला नाही आहे. नेक्स्ट काय म्हणेल, जो करील तो भरल्या करील संबंधी हवा. मी सांगितलं ना, संबंधी, जो, तो, हा, हे. नेक्स्ट समुच्चय बोधक उभयान्वी अवयव कोणते. तो कोणता आहे, तो आणि. मी तुम्हाला फक्त क्वेश्चन सांगत आहे, एक्सप्लेनेशन करायला आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू, कारण आता एक्झामचा वेळ आहे म्हणून मी फक्त डायरेक्ट क्वेश्चन आणला आहे. कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणता, तो आहे शनोशनी. नेक्स्ट काय म्हटलंय, विकारी या शब्दाला बघा, विकारी म्हणजे काय होते, सवयव, आणि अवयव म्हणजे काय होते, अविकारी. कळलं. नेक्स्ट बघा, पुन्हा आला तो सवयव म्हणजे विशेषण. कळलं ना. काय म्हणताय, खालील वाक्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचे वाक्य ओळखा. कोणता आहे, ती अतिशय सुंदर होती. ती कशी होती, ती अतिशय सुंदर होती. चला बघा, एवढेच क्वेश्चन आलेले होते. हे मी पूर्ण बालविकासमध्ये आलेले आहे, मराठीचे क्वेश्चन होते. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला एक मिनिट नवीन स्लाइड घेतो. बघा आता ह्याच्यामध्ये काय केलं मी, जे बालविकासचे प्रश्न आहे ना, बालविकासचे पूर्ण मराठीचे प्रश्न घेतले. ठीक आहे, जेवढे पण आले होते तेवढे पण घेतले. याच्यानंतर काय करू आपण, समाज कल्याण 2025 मध्ये झाले ते घेऊ. त्याच्यानंतर आपण कोणते घेऊ, नागपूर NMC मध्ये जी आता झाली आहे ती पण आहे माझ्याकडे क्वेश्चन. नागपूर NMC मध्ये आलेले, म्हणजे काय होईल की आपण जे आता पुढे नगर परिषद वगैरे येणार आहे त्यासाठी आपण काय होईल, पूर्ण अपडेट होऊन घेऊ. तर तुम्ही बघा लवकरात लवकर. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.